अक्कलकोटहून गाणगापूरकडे जाणाऱ्या एसटी बसला रद्देवाडी बस स्थानकाजवळ टिप्परची जोरदार धडक बसून 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला। रुद्धेवाडी बस स्थानकाजवळ सोमवारी मुरुम भरून येणाऱ्या टिप्परनं जोरदार धडक दिल्यानं बसमधील 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून इतर प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। मुरुमानं भरलेल्या टिप्परनं जोरदार धडक दिली। धडकेनंतर टिप्पर पुढे जाऊन उलटला आणि त्याला आग लागली। अपघातात बसचं मोठं नुकसान झालं असून अनेक प्रवासी जखमी झाले, काही किरकोळ तर काही गंभीर। दुर्दैवानं 4 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली। दरम्यान अक्कलकोट तालुक्यात अवैध मुरुमासंदर्भात मोठा गाजावाजा सुरू असताना मुरुम भरून निघालेल्या टिप्परनं धडक दिल्यानं पुन्हा एकदा मुरुमाचा विषय ऐरणीवर आला आहे। अक्कलकोट गाणगापूर हा मार्ग भाविकांच्या मोठ्या गर्दीमुळे नेहमीच व्यस्त असतो, त्यामुळे विशेषतः वळणांवर आणि बस स्थानकाजवळ सावधगिरी आवश्यक असल्याचं पुन्हा अधोरेखित झालं आहे। अपघातानंतर स्थानिक पोलिसांनी तात्काळ मदतकार्य सुरू केलं आणि पोलिसांना माहिती दिली। दरम्यान या घटनेनंतर दुधनी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रथमेश मेहत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी प्रवाशांना मदतकार्य सुरू केलं। त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले। या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे।